आज आली होती माझी पाळी आणि माझी प्रचंड चिडचिड होत होती आणि माझं आज कंबर, पाठ, पोट सगळं शरीरामधला एक ना एक पाठ दुखत होता. पण घरातले कामं काही थांबणार नव्हती, कारण की पीठ नव्हतं घरामध्ये आणि दळण आणायचं आज अर्जंट होतं. तर नवे गहू होते, आज तेच दळून आणू म्हणलं. आणि माझं हे पार्सल आहे बघा, किती 1-1.5 महिन्यापासून पडलेलं. पण ते मिशोवाले काही येऊन घेऊन जात नाही. काय प्रॉब्लेम आहे काय नाही खरंच काही कळत नाही बरं का. मग कुणालनी मला जाताना सांगितलं होतं आज की मम्मी चिवडा बनवून ठेव, मला बरेच दिवस झाले चिवडा खायचा आहे. आणि दिवाळीपासून तर काही बनवलंच नाही, दिवाळीला जे बनवलं होतं तो बरं का. चिवडा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मला मध्ये मध्ये फोनं चालू होते, तर चिवड्यात आज आहे ना मीठ जास्त झालं. तर असं वाटलं की काय यार, म्हणजे तब्येत बरी नसल्यावर. आणि मी 3-4 तास आहे ना फक्त आज आराम केला बघा. दुपारी जी झोपले ना डायरेक्ट 6 वाजता उठले. चहा वगैरे केली. त्यानंतर मला चिकन आणायचं होतं, पण माझी इच्छाच नव्हती बिलकुल जायची. तर घरामध्ये अंडे होते. मी म्हटलं चला आज अंड्याची भाजीच बनवते. गिरणीमध्ये दळण होतं, त्या काकाने काही दुपारी दळून ठेवलं नव्हतं, ते जाऊन घेऊन आले. एरवी पोरं आणते बरं का दळण, पण यावेळेस काही ऑप्शनच नव्हता, तर मलाच जावं लागलं. कणिक वगैरे तिंबून घेतली आणि जो येताना मी कढीपत्ता आणला होता का, तो 10 रुपयाचा होता. आता तो फेकण्यावर जायला नको. महागाईच्यानुसार एकही गोष्ट घरातली फेकल्या गेली नाही पाहिजे. खाण्यापिण्याची होईल तेवढं थोडं करायचं आणि होईल तेवढं खाऊन घ्यायचं काय. तरी तर बघू शकता नवीन गहू आणल्याची पोळी, म्हणजे पैसे वाया गेले नाही, नाद केला पण वाया गेला नाही. तर म्हटलं चला आता चिवडा वगैरे भरून ठेवू. आणि घरामधली गरमी तर विचारू नका आता. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आता माझा व्हिडिओ नवीन बघत असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.